पत्रकारांना धमक्या देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले होते की राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असून त्या लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांना धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ करत असभ्य भाषेचा वापर करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या खांबावर झालेला हल्ला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारा असल्याचे संघटनेने नमूद केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंदवावा आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्यभरातील पत्रकारांमध्ये या घटनेबाबत तीव्र संतापाची लाट असून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या सूचनेनुसार हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, निफाड तालुका अध्यक्ष सागर निकाळे, उपाध्यक्ष आफिसभाई फटाण, माणिक देसाई, राहुल कुलकर्णी, विनोद गायकवाड, रवींद्र जाधव, योगेश कर्डिले, अमोल जाधव यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी योगेश कर्डिले व उत्तमराव जाधव यांचा रिपोर्ट.